ते एवढं साफ करता की तू डायरेक्ट तिथे जेवण करू शकशील विदाऊट टाकी. तू जेवणार आहे का विदाऊट ताट? तू जेवणार आहे तू. हे काय आहे? हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आमची ही अवस्था आहे कारण की आज आम्ही आमची बाल्कनी क्लीन करायला घेतली होती. ॲक्च्युली आम्ही आज व्लॉग नव्हतो घेणार, पण आम्ही मग बाल्कनी क्लीन करायला घेतली तर विचार केला की तुम्हाला पण दाखवू आज आम्ही काय करत आहे. कारण की आमच्या बाल्कनीची अवस्था जरा वाईट होती. आम्ही इथे नव्हतो एवढे दिवस, आम्ही कालच आमच्या म्हणजे पुण्याच्या घरी आलो, वापस आलो आहे पुण्याला. तर आम्ही काल आम्ही बाकी सगळं क्लीन केलं. आमची बाल्कनी आज राहिली होती, तर आम्ही आज बाल्कनी स्टार्ट केली होती क्लीन करायला. तर आमची बाल्कनी क्लीन करून झाली आणि आमच्या बाल्कनीच्या क्लिनिंग नंतर आम्ही ही क्लिप घेतोय. सो आम्ही ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करायला विसरलो. आम्ही करणारच नव्हतो जसं तुम्हाला सांगितलं, पण मग आता घेतलंय. तर आमची बाल्कनी क्लीन करून झाली. आता तुम्ही बघा आम्ही आमची बाल्कनी कशी होती आणि कशी झाली आहे. आणि आजच्या दिवसभराच्या घडामोडी पण या ब्लॉगमध्ये आहे, तर बघा नक्की. आजचा संडे स्पेशल. कसं वाटतं अथर्व तुला? बहिणीकडे येऊन छान रगड घिसड करायला. नाश्ता झाला आणि म्हणलं लगेच नाश्ता पचायला पण लागला. हा ना. आज तुमची मेट नाही आली का? अरे यार, सगळे म्हणून आम्ही कामाला लागलोय. संडे स्पेशल. कोणी सांबार निवडते, कोणी लसूण निवडते, कोणी भांडे घासते. हा काय प्रकार आहे सुमित? ते एवढं साफ करता की तू डायरेक्ट तिथे जेवण करू शकशील विदाऊट टाकी. तू जेवणार आहे का विदाऊट ताट? तू जेवणार आहे तू. हे काय आहे? तुला काम करायला तिथे तू डायरेक्ट लोळतोय. तू कसं पण नको मला का. तुला फक्त काय म्हटलं, एक कॉर्नर घासायचा होता. एक कॉर्नर. कॉर्नर नाही, हे पूर्ण घाण होतं. तोच कॉर्नर. आता इथे डायरेक्ट येऊन तू जेवण करू शकशील. तू बसणार ना काही सेकंड ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला इथे सुमित जेवताना दाखवतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही इथे सुमित कसं जेवण करतोय ते दाखवणार. क्लीन करायची ये मग. हे पण हा वाला डाग खूप कठीण आहे, म्हणून याला असं करू शकतो. पण हे काय आहे? अरे थांब नाही यार हृदय. सुपरवायझर झालं. काय करत आहे लाडाची बहीण. ये मग लाड करतो. ये लाड करतो. काय? 5 कोर्स मील पाहिजे जेवायला. 5 कोर्स मील पाहिजे का? का बरं? डेझर्ट्स आणि हे सगळं एवढं जर बंद करताय मी तर काही तर लागेल नाही. नाश्ता खाऊ घातला होता मी तुला. विचारलं नसतं की तुला चालेल का हा वगैरे काही. तेवढे नाटक सरांनी करतो. जो आहे वो का. अजून पाहिजे हे दाखव ना तू काय करत आहे. स्वयंपाक असा कोणता उभं स्वयंपाक आहे. हे तर तुम्हाला बघायला आली. फुल टाइम पण तू टाइमपास तू आहे. पहिले भावाला हलाल केलं रात्री आणि आता काम करून घेते. एसीत झोपवलं, नाश्ता करवला, त्याच्यानंतर काय काय रात्री गोष्टी केल्या. बाईक घेऊन दिली. बाईक घेऊन दिली स्वप्नामध्ये. आता कामाला लावलं. स्वप्नात कोणती गाडी नाही घेतली नाही आपण? स्वप्नाची माहिती. गाडी सांगून दे. मी माझं तर स्वप्न ते ब्लर होतं. तू ब्लर दोघांना होतं दिसलं अरे. स्वप्न. तुम्ही काय प्रिय ताई आणि आईस्क्रीम पण खाऊ घातली. आईस्क्रीम पण खाऊ घातलं रात्री. सगळं आता करून माझं व्यवस्थितपणे असं हे कापण्यात आलंय. पण मला बाईक नाही दिसली कोणती होती. बाईक दिसली. खाली पार्किंग मध्ये ठेवली. पार्किंग मध्ये ठेवली आहे ना. दाखव ती बाईक पहिला परत स्वप्नात जावं लागेल असं वाटतं मला. बापरे एफर्ट. सर थोडी साईड चढलो. सो गाईज अशा प्रकारे आमची बाल्कनी क्लीन झालेली आहे. तर सो मच स्ट्रगल नंतर आम्हा कामगार वर्गाला आता जेवायला मिळणार आहे. कामगार 1, कामगार 2, कामगार 3. चांगलं उघडलं का?
कामं असे करा की लोकांनी वापस कामच नाही सांगितले पाहिजे. याचं आयडियल उदाहरण आहे तू. सो बढिया कोळ्याची भाजी, वरण, चितळेचा आम्रखंड, हे कशाचं लोणचं आहे? मिरचीचं लोणचं आणि पोळी. आता मी टेस्ट करतो आणि सांगतो. सांग टेस्ट करून. बढिया. कामगार खुश झाला का? बापरे, पहिले मला गोड लागली आणि नंतर एकदम तिखट लागली. बढिया. दुसरा कामगार वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोग्रेस. कामगार 3 दाखव. कामगार कामगार 3 तोपर्यंत. नाही रिडेम्पशन आर्क. रिडेम्पशन आर्क. पहिले काम केलं, आता रिडेम्पशन भेटत. चांगलं वाटत आहे ना मग? येस. एन्जॉय. याच्यानंतर थोडा आराम भेटला पाहिजे. तर ते तुमच्यावर आहे. तू आता काही ठरवू नको फक्त इकडे जायचं तिथे जायचं. मी कुठेच येणार नाही. देव. सो गाईज, आता जेवण झाल्यानंतर आता मस्त दुपारी थोडा आराम करणार आणि सायंकाळचे प्लॅन्स अजून ठरले नाही. लेट्स सी कुठे जातो काय. गाईज, ही पोरगी मला म्हणे आता वेळ झाला, आता झोपायचं नाही, आणि स्वतः मस्त डोरडार झोपलेली आहे. ही खूप मोठी चिटिंग आहे. चिटिंग आहे. चिटिंग नको करू. टाकलं फक्त असं. चिटिंग नको करू. उठली आहे ना हे. चिटिंग नको करू. मी पण झोपतो मग. नाही, आता झोपायची वेळ का ही? झोपायची वेळ नसते. 5:30 झाली. चल उठ, चल बाहेर जाऊ. सो गाईज, अशी दुपारची एक मस्त झोप घेतल्यानंतर एक आईस्क्रीम लस्सी. झोप घेतली का पण? झोप नाही घेतली, तू मला झोपूच नाही दिलं. एक आहे पण तू काम करून घेते पण खायलाही देते तुझ्या लेबर वर्गाला. सो गाईज, आमचा कूलर आलाय आता. आहे का हवा चांगली? आहे. आम्ही डीमार्ट जातोय आता, बट आम्ही डीमार्ट जाता एका ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. तर आमचा विचार आहे की आम्ही युटर्न घेऊन परत जाऊ वापस घरी. अच्छा, डीमार्ट नाही. आमच्या एका मित्राने आम्हाला एक खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली आहे की हे ट्रॅफिक कुठेच चालत नाहीये, तर तुम्ही युटर्न घेऊन घ्या आणि वापस चालले जा. पण युटर्न घ्यायला पण जागा नाही आहे. युटर्न घ्यायसाठी आम्ही एकदम डेडलॉक ट्रॅफिक आहे. तर आम्ही असं ट्राय करत आहे की आम्हाला युटर्न. काय म्हणते सांग. निघालो आम्ही. निघालो. हा रोड म्हणजे अजून पुढे पण का? नाही ना? नाही, आणखी पुढे नाही. थँक्यू श्रीजय. थँक्यू यार. थँक्यू. बाय, सी यू सून. बाय. बढिया लोकेशन. बढिया लोकेशन राहत. आमच्या मित्राने खूप बढिया लोकेशनला काय पीजी केलेलं, करून आमची खूप मोठी हेल्प केली आहे. तर आम्ही तिथून सगळं ट्रॅफिक दिसतं. तर त्याच्या गायडन्सनी आम्ही या ट्रॅफिक मधून निघालेलो आहे. आणि थँक्यू श्रीजय. थँक्यू. शाउट आउट टू श्री. शाउट आउट टू श्रीजय धरणे. तर आम्ही आता तुम्हाला डीमार्ट मध्ये दिसू. बाय बाय. घे ना, घे. बढिया दिसत आहे तू. कशाचा आवाज येतोय? एक बादली आणि एक मग्गा घ्यायला आली होती ना तू. 4,000चं सामान घेऊन चालली आहे तू. हे काय, हे फालतू एस्थेटिक. क्यूट थिंग्स नाही आहे त्याच्यात. क्यूट मध्ये मी एकच डब्बी घेतली, ती पण 35 रुपयाची. तशा तू 2 घेतलाय. सांगते ना. एक गाडीत ठेवायला सोप वगैरे भरून. हा, अशीच आपण एक डब्बी घेतली होती गाडीत ठेवायला सोप भरून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्वतःचा मतलबच पाहते ना तू दरवेळेस. किती छान आहे ती डब्बी. खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवते मी. मस्त घेतली. क्यूट थिंग्स मध्ये दाखवू शकते. क्यूट थिंग्स मध्ये ही पण एक गोष्ट आहे गाईज. असं क्यूट घेतलं मी फक्त. 2-3 गोष्टी. 2च गोष्टी. 3 कशाला? 2 गोष्टी. त्याच्यावरून मला एवढं
जांभळी नाही घेतलं का बाजू मिस झाली तुझी जांभळी. नाही द्यायची जांभळी अशी पराठे कुठे फिरून आलो बॅक विथ पराठे. काय होतं काय होतं लागली आहे. कशा मॅच आणि कूलरचा सेटअप. तर आमचा कूलर आला पण त्याला हे व्हील्स नव्हते अटॅच. तर आता हे व्हील्स अटॅच करून घेत आहे आणि इकडे मॅच सुरू आहे. तुला काही बोलायचं आहे? नाही, हे लावल्यानंतर आरामात हवा घेईल. मग बोलशील का? हवा घेते. मग ब्लॉग एंड करायला येईल मी हवा घेऊन. हवा घेऊन. आणि आता मुंबई जिंकत आलेली आहे. फक्त 9 रन पाहिजे 12 बॉल. मुंबई इंडियन्स फॅन. हो जिंकली. सो गाईज असा होता आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. आणि काही आयडियाज असेल तर आम्हाला सांगा. आम्ही आमचा हाऊस टूर वगैरे असे काही व्हिडिओज प्लॅन केले आहेत. तर आम्ही ते नक्कीच घेऊन येणार आहे. आणि आमचं अजून बाल्कनीचं डेकोरेशन वगैरे बाकी आहे. सो आज आता आम्ही जी बाल्कनी क्लीन केली त्याला आम्ही डेकोरेट करणार आहे. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे आमच्या बाल्कनीला डेकोरेट करायला. तर आम्ही सगळं ते तुम्हाला दाखवूच आणि तुमच्यासोबत शेअर करू. तर प्लीज आमच्यासोबत असेच राहा आणि व्हिडिओज नक्की बघा. तुम्हाला पण काही आम्हाला आयडियाज आणि इम्प्रूव्हमेंट द्यायचे असेल तर ते पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. ओके बाय. बाय. रुको जरा सबर करो. गाईज काल एवढ्या सुंदर बाल्कनी साफ केल्यानंतर आज आमच्या बाल्कनीमध्ये गारांनी पदार्पण केला आहे. आणि मोठ्या मोठ्या गारा आहेत. रुद्रा